नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. भारतीय जनता पक्षानं मागच्या अनेक निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाच्या वचननाम्यामध्ये वेळोवेळी निवडणुकांमध्ये जनतेला हे आश्वासन दिलेलं आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही समान नागरी कायदा लागू करू. तशी जाहीरनाम्यामध्ये अनेक वचनं असतात आणि आपापल्या पद्धतीनं प्रत्येक राजकीय पक्ष ते पाळण्याची म्हणजे तो पाळत असतो. म्हणजे 370वे कलम असेल किंवा राम मंदिराचा मुद्दा असेल, अन्य काही कलमं असतील, ही सगळी वचनं भारतीय जनता पक्षानं मागच्या 5 वर्षामध्ये पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आत्ता समान नागरी कायदा हा देशामध्ये लागू झाला पाहिजे यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसानंतर संसदेमध्ये हा कायदा आणला जाईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. या कायद्यावर जनतेची मतं सरकारने मागितलेली आहेत आणि या निमित्तानं हा कायदा जनतेमध्ये चर्चेला मोठ्या प्रमाणावर आलेला आहे. तर सर्वसामान्य लोकांमध्ये काही गैरसमज आहेत, काही अपुरी माहिती असल्यामुळं लोक वेगवेगळ्या पद्धतीनं या कायद्याची चर्चा करतात. तर या संबंधानं थोडीशी लोकांना माहिती व्हावी हा या आजच्या व्हिडिओ मागचा हेतू आहे. सुरुवातीला आपण या कायद्याच्या संबंधानं काही जे गैरसमज आहेत या गैरसमजाच्या बाबतीमध्ये विचार करू. पहिला जो विषय आहे तो असा आहे की काही लोक म्हणतात की समान नागरी कायदा आला म्हणजे देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आळा बसणार आहे. विशेषतः लोक असं सांगत असतात की मुस्लिम समाजाची लोकसंख्या स्वातंत्र्योत्तर काळानंतर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि त्यामुळं देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होत आहे. याला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे, यासाठी समान नागरी कायदा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. तर ज्यावेळी आपण समान नागरी कायद्याचं स्वरूप लक्षात घेतो, त्याच्यात खोलात जातो, त्यावेळी लक्षात असं येतं की लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी हा कायदा काहीही उपयोगाचा नाही आहे. त्यासाठी सरकारला स्वतंत्रपणे लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा लागणार आहे. त्यामुळं समान नागरी कायदा आल्यानंतर लोकसंख्येवर नियंत्रण येईल या पद्धतीचा गैरसमजच ठरतो. दुसरा एक विषय आहे तो म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, अल्पसंख्याक हे जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले घटक आहेत, या घटकांना पुढारलेल्या घटकांच्या बरोबर आणण्यासाठी सरकार ज्या ज्या योजना राबवतं त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठीच्या योजना असतील किंवा आरक्षणासारखे विषय असतील, हे सगळे विषय समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीच्या नंतर संपुष्टात येणार आहेत. आणि म्हणून ज्या ज्यावेळी आरक्षणाचे प्रश्न येतात, त्यावर वाद निर्माण होतात, त्यावेळी उजव्या विचारसरणीचे लोक नेहमी आग्रहाने म्हणत असतात की समान नागरी कायदा लागू करा, हे सगळं करण्याची काही गरज नाही. परंतु या बाबतीमध्ये देखील त्या लोकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त आहे. कारण समान नागरी कायदा हा विशेष योजना ज्या राबवलेल्या जात आहेत त्या योजनेच्या बाबतीतही काहीही निर्णय घेणार नाही आहे, त्याच्याशी संबंधित नाही आहे. म्हणून रिझर्वेशन हे समान नागरी कायद्याने संपुष्टात येणार आहे, हा एक दुसरा गैरसमज आहे. मग हा समान नागरी कायदा आहे तरी काय, त्याचं नेमकं स्वरूप काय, याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू. भारताच्या कायद्यामध्ये साधारणपणे 2 भाग पाडले तर एक आहे फौजदारी कायदा आणि दुसरा कायदा आहे नागरी कायदा. एक प्रकार फौजदारी कायदा म्हणजे गुन्ह्याच्या संबंधानं जो कायदा आहे तो सगळ्यांना सारखाच आहे. म्हणजे एखाद्या माणसाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला जे कलम लागतं ते हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा पद्धतीचा भेदभाव न करता ते कलम लागतं. त्यामुळं फौजदारी कायदा हा ऑलरेडी समान नागरी समाजाला आहे. परंतु जो नागरी कायदा आहे ज्याच्यामध्ये विशेषतः वडिलांकडून येणारी वारसा हक्कानं प्रॉपर्टी हा विषय आहे, त्यानंतर लग्न करण्याची पद्धती हा एक विषय आहे, त्यानंतर जर लग्न केल्यानंतर पती पत्नीचं पटलं नाही तर वेगळं होण्यासाठीचा विषय आहे, त्यानंतर मुलींना वारसा हक्कानं येणाऱ्या संपत्तीचा वाटा जो आहे तो वाटा कसा वितरित करायचा असा विषय आहे.
हे जे नागरी विषय आहेत, कुटुंबाशी संबंधित विषय आहेत, हे त्या कायद्याच्या अंतर्गत येतात. मग आत्ता कायदा नेमका कसा आहे याचा जर विचार केला तर आत्ता या गोष्टीसाठी वेगवेगळे कायदे आहेत. म्हणजे उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर हिंदू कोड बिलानुसार वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला समान अधिकार दिलेला आहे. म्हणजे मुला इतकीच प्रॉपर्टी मुलीला देखील मिळते अशा पद्धतीचा कायदा आहे. परंतु मुस्लिम समाजामध्ये मात्र मुला इतकी प्रॉपर्टी मिळत नाही, तर फक्त 1/3 जास्तीत जास्त संपत्ती वडिलांची मुलीला दिली जाऊ शकते अशा पद्धतीचा कायदा शरीयतमध्ये आहे. आणि तोच मुस्लिम कायदा म्हणून भारत देशामध्ये देखील प्रचलित आहे. म्हणजे नागरी कायद्यामध्ये मुस्लिम समाज हा शरीयतचे कायदे पाळतो. त्याच्यानंतर पारसी समाजाला पण एक वेगळा कायदा आहे. असं वेगवेगळ्या समूहाला वेगवेगळे कायदे या भारत देशामध्ये आहेत, हे नागरी याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या मॅटरमध्ये कोर्टाने न्याय देत असताना महिला म्हणून त्यांना सगळ्यांना सारखा न्याय देता येत नाही. समजा उदाहरणार्थ घटस्फोट जर एखाद्या महिलेला द्यायचा असेल तर हिंदू धर्मामध्ये घटस्फोट मान्य म्हणून पोटगी दिली जाऊ शकते. परंतु ख्रिश्चन धर्मामध्ये एका पंथाला घटस्फोट मान्यच नसतो आणि जन्मोजन्मीचं नातं ते नवरा बायकोचं आहे असं म्हणतात म्हणून घटस्फोट मान्यच नाही. तर त्यांच्या कायद्यानुसार घटस्फोटालाच मान्यता मिळत नाही. या उलट मुस्लिम समाजामध्ये तर घटस्फोट तोंडीच होतो, त्याला कुठलाही लेखी पुरावा नसतो. अशा पद्धतीनं तिन्ही धर्मामधल्या महिला एकाच विषयाच्या जरी बळी झाल्या तरी आज भारत देशामध्ये त्यांना वेगवेगळा न्याय मिळतो. आणि असंच प्रत्येक विषयाच्या संबंधामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाला माणूस म्हणून एक समान न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा भारतामध्ये अस्तित्वात यावा अशी पहिल्यापासून मागणी होत आलेली आहे. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा आग्रह धरला होता. परंतु त्याच वेळी त्यांनी समान नागरी कायद्याला थोडंसं प्रलंबित ठेवण्याचं यासाठी मागणी केली होती की त्यावेळी समाज तितका मोठ्या प्रमाणावर तयार नव्हता. म्हणून समान नागरी कायदा जो आहे हा फौजदारी कायदा नाही आहे. आणि समान नागरी कायदा हा प्रत्येक धर्माच्या नुसार आज जे निर्णय दिले जातात ते निर्णय भारतीय राज्यघटनेनुसार दिले जाणार आहेत अशा पद्धतीचा कायदा असणार आहे. आणि म्हणून या कायद्याने फारसं काही कोणाचं वाईट होईल अशा पद्धतीचा हा कायदा नाही आहे. म्हणून कोणाला खुश होण्याचं आणि कोणाला नाराज होण्याचं या कायद्यामध्ये असं काही नाही असं मला वाटतं. मग तरीसुद्धा मुसलमानांना त्यांच्या विरोधामधलं शस्त्र म्हणून हा कायदा का दाखवला जातोय किंवा मुस्लिम समाजाचे जे नेते आहेत ते या कायद्याला का विरोध करतायत? कारण मुस्लिम समाजाचे कायदे जसे या कायद्यामुळं त्यांचे शरीयतचे कायदे जसे नष्ट होणार आहेत तसंच हिंदू धर्मातल्या चालीरीतीसुद्धा नष्ट होणार आहेत. आदिवासी समाजाच्या चालीरीतीसुद्धा नष्ट होणार आहेत. ख्रिश्चन समाजाच्या सामाजिक परंपरेनं चालत आलेल्या चालीरीतीसुद्धा नष्ट होणार आहेत. मग मुसलमानांनाच या पद्धतीनं विरोध करण्याची काय गरज आहे? म्हणजे एकतर मुस्लिम समाजाच्या विरोधात कायदा आहे हे हिंदूंना दाखवून मग हिंदूंची मतं घेण्याचा हा प्रकार आहे का असं देखील लोक बोलत असतात. आणि मुस्लिम समाजाचा विरोध करून म्हणजे मुस्लिम समाजाचा विरोध आहे म्हणून मुस्लिमांचं नेतृत्व करण्याची संधी काही जण या कायद्याच्या निमित्तानं शोधत असतात. असा देखील या कायद्याला अशी देखील एक किनार आहे. आणि म्हणून आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. कायदे जे असतात समाजव्यवस्थेमधले जे कायदे असतात हे कायदे सतत बदलावे लागतात. आणि कायद्याला जर धर्माचं स्वरूप दिलं तर त्याला एका सडलेल्या डबक्याचं स्वरूप येतं. कारण परिस्थिती वस्तुस्थिती वेगळी असते आणि कायदे मात्र वेगळे असतात. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं तिथे अडचणी निर्माण होतात. म्हणून वेगवेगळ्या मुस्लिम कंट्रीजमध्ये सुद्धा शरीयतचे कायदे जे समाजव्यवस्थेच्या संबंधित कायदे आहेत म्हणजे गॉडच्या संबंधाने असतील अल्लाच्या संबंधाने असतील तर त्याच्या संबंधाने जे कायदे आहेत त्यांना बदलण्याची गरज बिलकुल नाही आहे. परंतु समाजामध्ये आता लोकसंख्येचा उद्रेक झाला आहे किंवा अजून काही बदल करणं आवश्यक आहे तर ते बदल करायचे नाहीत असं म्हणणं
हे आता प्रोग्रेसिव्ह समाजाला चांगलं असणार नाही आहे. म्हणून प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कंट्रीजनी सुद्धा अशा प्रकारचे कायदे ॲक्सेप्ट केलेले आहेत, हे त्या नेत्यांनी देखील समजून घेणं आवश्यक आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील हा कायदा फार काही मुसलमानांचं वाटोळं करणार आहे किंवा त्यांच्यावर बदला घेण्यासाठी आम्ही किती शूरपणा केलेला आहे अशा पद्धतीचं काही नाही आहे. कारण 370 कलम हटलं देशामध्ये, काय भारतीय मुसलमानांचं नुकसान झालेलं आहे? बिलकुल काही नुकसान झालेलं नाही. NRC आला, बांगलादेशामधून येणाऱ्या घुसखोरांचं काही नुकसान झालेलं असेल ते होणं पण आवश्यक आहे, कारण ते देशातल्या भूमिपुत्रांचा रोजगार खात आहेत. आणि म्हणून तो मुसलमानांचा विरोध नाही आहे, तो परदेशी घुसखोरांचा विरोध आहे. भारतीय मुसलमानांना या कायद्याच्या अनुषंगानं भिण्याची काहीही गरज नाही आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा कायदा कुणाला भिडवण्यासाठी नाही आहे किंवा कुणाचा सूड उगवण्यासाठी नाही आहे, तर हा कायदा देशामध्ये सर्वांना एका छताखाली न्याय मिळणं, एकाच पद्धतीनं न्याय मिळणं, आणि समजा स्त्री असेल किंवा जे वेगवेगळे दबलेले घटक असतील तर त्या सगळ्या घटकांना एकाच पद्धतीनं फक्त माणूस म्हणून न्याय देण्याची व्यवस्था, ही व्यवस्था समान नागरिक कायद्याने निर्माण होणार आहे. म्हणून सर्वसामान्य माणसांनी त्याचं समर्थन करणं आवश्यक आहे. आणि हा कायदा निश्चितपणे मला असं वाटत नाही की या 2024च्या आतमध्ये हा लागू होऊ शकेल, परंतु याच्यावर मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करणं, चर्चा करणं आणि त्याच्यावर 2024ला निश्चितपणे सरकारला त्यांनी ठरवल्याप्रमाणे लाभ मिळू शकतो, हाच एक विषय त्यामागे असावा. बाकी समान नागरी कायद्यामध्ये लोकांनी घाबरण्यासारखं काही नाही, उलट त्याचं स्वागतच केलं पाहिजे असं माझं मत आहे. याउलट ज्यांना समान नागरी कायद्याबद्दल काही सूचना करायच्या आहेत त्यांनी सरकारला देखील कराव्यात. या निमित्तानं या कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट करून कळवा. चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.